श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त. स्वामींचा आशीर्वाद सर्व भक्तांच्या पाठीशी राहो आणि स्वामींच्या कृपेने सर्व भक्तांचं कल्याण होई. स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. 15 एप्रिल 2026 आहे स्वामींची पुण्यतिथी. आताच आपण स्वामींची जयंती मस्त आनंदाने साजरी केली. आता आहे पुण्यतिथी. तर तुम्हाला 7 दिवसाची सेवा ही करायची आहे. तर 7 दिवसाची सेवा तुम्हाला 9 तारखेपासून स्वामी मंत्र जाप सुरू करायचा. आपल्या घरामध्ये अखंड सेवा करायची. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केंद्रातसुद्धा करू शकता. स्वामी सप्ताह सुरू होणार आहे, नाम सप्ताह. तर तुम्ही ही सेवा सकाळी देवपूजा केल्यानंतर किंवा ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवा साधी सोपी करून बघा. तुम्हाला छान अनुभव येतील. तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं होऊन जाईल. इतका छान प्रभाव या सेवेमध्ये आहे. तुम्हाला काय करायचे मंडळी, अगदी मनापासून ही सेवा केल्याने त्याची फलप्राप्ती होते. एका पेल्यात पाणी घ्यायचं आहे, 2 उदबत्त्या लावायच्या आहे आणि महाराजांना आपलं नाव गोत्र सांगायचं आहे, संकल्प करायचा आहे. 7 दिवसाची सेवा करा किंवा 21 दिवसाचा संकल्प करा, छान अनुभव येतील. त्यानंतर तुम्हाला 1 माळ गणपती बाप्पाची, ओम श्री गणगणपताय नमः, 1 माळ गायत्री मंत्राची आणि तिसरी माळ आपल्या कुलस्वामिनीची अशी माळ जप करायची. त्यानंतर 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र मनोभावे श्रद्धेने शांत मनाने बोलायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की आमच्या घरातले सगळे दुःख दूर करा, आमचं आयुष्य सुंदर आनंदी सुखमय बनवून द्या, आमच्या व्यापारात व्यवसायात मुलांना प्रगती होऊ द्या. असं सगळं महाराजांना तुमची जी इच्छा असेल प्रश्न सांगायचा आहे. त्यानंतर ती उदबत्तीची रक्षा त्या पाण्यात टाकायची. ते पाणी तीर्थ म्हणून आपल्या घरात पूर्ण सर्वांना पिण्यास द्यायचे. थोडं माठात टाकायचे आणि जी उदी असेल ती उदी मग आपल्या पूर्ण घरामध्ये फुंकायची आणि महाराजांना श्री स्वामी समर्थाय नमः अशी 1 माळ जप करायची. त्यानंतर ती उदबत्तीची रक्षा आपल्या पर्समध्ये, आपल्या जी तिजोरी असेल तिथं ठेवा. छान तुमची प्रगती होईल. श्री स्वामी